यानंतर बघूयात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात टोलेबाजी रंगली आहे। ज्यांनी विधानसभा निवडणुकीत नुरा कुस्ती केली आहे त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्तीची भाषा शोभत नाही अशी टीका सभापती राम शिंदेंनी रोहित पवारांवर केली। तर राहुल नार्वेकर यांनी राम शिंदेंना प्रोटोकॉल शिकवावा असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं। जसं विद्रोही साहित्य संमेलन घेतात तसं विद्रोही महाराष्ट्र केसरी घेण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतः निवडणुकीमध्ये नोरा कुस्ती केली आणि आता खऱ्या कुस्तीची भाषा करतात हे त्यांच्या तोंडून शोभत नाही। आता ते सभापती झालेले आहेत, ते कसे झाले, कोणामुळे सभापती झाले, कोणाच्या विरोधात लढले आणि काय झालं हे अख्ख्या दुनियाला तिथं माहिती आहे। मी एवढीच विनंती करेल की आमचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर साहेबांना की शिष्टाचार काय असतो, संविधानिक पद्धतीचा शिष्टाचार काय असतो हा मात्र कृपा करून राम शिंदे सरांना ज्या सभापती झाले त्यांना कुणीतरी शिकवावा। जर कुणी शिकवत नसेल तर राहुल नार्वेकर साहेबांनी शिकवावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। भाजपनं संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी दिली आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून उमेदवारांची ही यादी जाहीर करण्यात आली। भाजपच्या यादीत विदर्भातील दोघांना संधी देण्यात आली आहे। संदीप जोशी नागपूरमधून तर वर्धा जिल्ह्यातील आर्वीमधून दादाराव केचे यांना संधी देण्यात आली। दादाराव केचे यांचं तिकीट कापून सुमित वानखेडे यांना आर्वीमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती। दादाराव केचे आणि संदीप जोशी यांचं भाजपकडून राजकीय पुनर्वसन करण्यात आलं।